वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर काल ईडीच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली। बागलाण, सटाणा, त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी देखील ईडीच्या वतीनं छापेमारी करण्यात आली। नाशिकमध्ये देखील ईडीचं पथक दाखल झाले होतं आणि नाशिकमध्ये देखील ईडीच्या पथकाच्या माध्यमातून अनिल पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली, छापेमारी करण्यात आली। आपण सध्या उभे आहोत नाशिकच्या पांडवलेणी परिसरामध्ये। पाथर्डीच्या पांडवलेणी परिसराच्या अगदी निसर्गरम्य वातावरणात पांडवलेण्याच्या डोंगराला लागून असलेला हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग झालेली आहे आणि याच प्लॉटिंगमध्ये एक प्लॉट आहे अनिल पवार यांचा। 413 स्क्वेअर मीटरचा अनिल पवार यांचा प्लॉट शोधण्यासाठी आणि त्याची नोंद करण्यासाठी ईडीचं पथक काल या ठिकाणी दाखल झालं होतं। या संपूर्ण प्लॉट खरेदीमध्ये देखील अनिल पवार यांनी कायद्याची पळवाट शोधत या ठिकाणी आपल्या नावावर हा प्लॉट केल्याचं बोललं जात आहे। आपल्या पुतण्यानं हा प्लॉट आपल्या आईला दिला आणि त्यानंतर आईनं आपल्या मृत्यूपत्रामध्ये हा प्लॉट आपल्याला दिल्याचं अनिल पवार यांनी आपल्या घोषणापत्रात नमूद केलं आहे आणि त्यामुळे आता कायद्याची पळवाट धरून या प्लॉटची खरेदी झाली का असा देखील एक सवाल उपस्थित होतो आहे। खरं तर या संपूर्ण प्लॉटचं बाजार मूल्य हे कोटीच्या घरात असलं तरी अनिल पवार यांनी हा प्लॉट अवघ्या 1.5 लाख रुपयात घेतल्याची देखील माहिती समोर येते आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अनिल पवार यांचा पाय खोलात जातोय का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। अर्थात या सगळ्या प्रकरणात आता ईडीच्या माध्यमातून नेमकी पुढे काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।